नमस्कार मित्रांनो, मिस्टर आर्यनपड्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत होतं माझ्या चॅनलमध्ये. आता मी जाणार पालखीच्या भेटायला वेलूगावच्या झोलाई देवी आणि केदारनाथ कालेश्वरी देवी तीन गावाची भेटावेट आहे आणि पेवे गावाची भेटावेट आहे. तिथं आम्ही जाणार भेटावेटला अंजनेच्या गावात. तर तुम्ही त्यांना जाऊया. पहिला कुणाच्या गाडीने जाऊया, नंतर आपण पालखी नाचताना दिसतो. तर मित्रांनो आपण जाऊया आपण त्याच्या गाडीमध्ये चौपल सीट. तर मित्रांनो जाऊया आपण गाडीमध्ये त्याच्या. नंतर आपण तिकडं भेटू पालखी नाचवताना आर्यन खडा दोघं पण नाचवतो. तर मित्रांनो जाऊया. तर आम्ही आलो आहोत अंजनेला. तर मित्रांनो आपण पालखीच्या इथं पेरी पालखीच्या इथं जाऊया. दोन पालखीचे भेट आहे. तर कुणाल वगैरे आहेत, कुणाल मितेश रोशन. आम्ही जाणार आहोत पालखीच्या इथं. तर मित्रांनो जाऊया. नमस्कार मित्रांनो, आता मी जाणार आहोत झोलाई देवी इथं. झोलाई देवी आत्ता तुटले. नंतर आपण जाऊया. तर कुणाल वगैरे आलेत. नंतर आपण भेटायला जाऊया. तीन पालख्याची भेट होते. नंतर तुमच्या चॅनलला कळत माझ्या. तर मी तुम्ही जाऊया. आता झोलाई देवी आले. खाली आले. आता पालखी नाचवत आहेत आमचे पोरं बघू शकता. नाचवत आपण मोठ्या गावामध्ये जाऊ. नंतर झोलाई भेटर एक महाराष्ट्राला. नंतर आपली रामदेवर ती भेटत. नंतर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आपण आला ग्राउंडवर. त्या दोन्ही पालखीची भेटा भेटेल. नंतर झोलाई देवीची भेटा भेटेल. बघू शकता. देवाचा एक देवगुण म्हणतात त्याप्रमाणे सर्व मंडळींच्या अंगात देव हा संचारलेला असतो. असा हा वैशिष्ट्यपूर्ण शिमगा उत्सव आपल्याला या ठिकाणी आनंद पाहायला मिळतोय. आनंद वसंत मानतोय. सर्व माता भगिनी बालगोपाल मंडळ या ठिकाणी उपस्थित. या सर्वांचा आनंद अतिशय आपल्याला या ठिकाणी भरभरून पाहायला मिळतं. उत्साहात नाचणारी देवखेळे मंडळी माता भगिनी अतिशय आपल्या सर्व जीवनाच्या सगळ्या अडीअडचणी मात करून शिमगा उत्सवासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. असा हा शिमग्याचा उत्सव. झोलाई देवीचं आगमन या मैदानात झालेलं आहे आणि यानंतर उत्तराज कालेश्वरी देवी अंजनेर गावचे ग्रामदेव होता या ठिकाणी उपस्थित. दोन्ही देवांची भेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. गेले कित्येक वर्ष अनेक वर्षाची परंपरा आणि उत्साह
मित्रांनो आपण आला ग्राउंडला सगळं भेटा भेटतोय 2 तारखेच्या खेळ आपल्या मोठा ग्राउंड या देवींची भेटीचा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो. गेल्या अनेक वर्षांचा परंपरेप्रमाणे हा सोहळा नेहमीच वर्षभराने या ठिकाणी साजरा होतो. प्रतिवर्षी या भेटाभेटीच्या आमच्या पुन्हा एकदा 2 बहिणींची भेट या ठिकाणी होणार आहे. आनंदासाठी देवीला घराला घातलं जाईल आणि वर्षभराच्या कामगिरीनंतर आपल्याला हा सोहळा पुन्हा एकदा पाहायला मिळेल असा आनंद सोहळा. हॅलो
बहिणीची भेट झालेली आहे. या भेटीवर झाली ती मान करून घे. या प्रजेची चूक झाली असेल प्रजेला भाल करून, खेळ्यांची चूक झाली असेल खेळ्यांना भाल करून आणि आपली चतुर्सीमा सांभाळून राजे खुशी सुखा संतोषान माने श्वासान कोण मोडतोड करेल तू बक्कम दे. आज मुंबईकर आहेत मुंबईला, देशी परदेशी तारा आहे तारा आहे धाम आहे. पण कृपा करून नोकरी धंदा सांभाळून घर संसार सांभाळून मुलं आहेत माणसं आहेत आणि स्वरी जातील येतील फिरतील बोलतील चालतील कोण मोडतोड करेल तू बक्कम दे. आज गावातल्या माय रोशनी ज्या केल्या होतील ज्या केल्या उभी राहून त्यांची अडचणीची कामं करून आणि स्वारी जातील येतील फिरतील कोण मोडतोड करेल तू बक्कम दे. गावात मुलं आहेत माणसं आहेत आणि स्वारी जातील येतील फिरतील बोलतील चालतील पण कृपा करून नोकरी धंदा सांभाळून घर संसार सांभाळून कोण मोडतोड करेल तू बक्कम घे. गावात नेहमी धाम येते हिंदीची समजी घालून रवानी करून कोण मोडतोड करेल तू बक्कम दे. गावात गुरं आहेत वासरं आहेत कपारी फिरतील कानावना चढतील पण चांगले बनून त्यांना जवळ आणून कोण मोडतोड करेल तू बक्कम दे. दोन बहिणीची भेट झालेली आहे. भेट आहे ती मान्य करून घे. चूक झाली असेल प्रजेची चूक झाली असेल प्रजेला भाल करून खेळ्यांची चूक झाली असेल खेळांना भाल करून आपले चतुर्सीमा सांभाळून या धीरावर या बळावर मोडतोड करील जवानी लावील त्या तेजान प्रजेच्या जापान कडचा खोट असेल इकडे भक्कम दोन भेटी झालेल्या आहेत. तपास करी काय पडणार आहेत करती काय चुकावून काय घालीला चुकावून कम्प्युटर चुकावून तू भात कर मान घालून गळ्या घालून सुद्धा पाकून दे कोण प्रगती बांधून दे देव नको घाला घालून सुरात वाकून दे अंजन वाटी काय गोष्टी घालून पट्टे 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 करतील नक्की मुंबई करी उत्पन्न करतील गिळा पालाय डोराय राम दुमानीलाय मान घालून घालून तर मित्रांनो झाल्या झोलाई देवी आणि कालेश्वरी देवीची आत्ता आहे पेवेगावची झोलाई देवी आणि जाकामाने प्रसन्न. आत्ता मी आला आहे तिथं जाकामाने तिथं बघू शकता तुम्ही सगळे लोक जमलेत पालखी घेण्यासाठी. नंतर पालखी उठून झाले की नंतर आपण पालखी नाचावर भेटला जाऊया. होऊ शकता तर मित्रांनो आपण आला ग्राउंडवर त्याला तुम्ही दाखवतो ग्राउंडवर आला होतो. माझ्या देवाच्या भेटीसाठी माझ्या देवाच्या कार्यक्रमासाठी मला गावाला गेलंच पाहिजे असे मनात असते आणि त्या आवडीमुळे आपण सर्वजण नेहमी दरवर्षी या ठिकाणी साजरा केला असतो. खरोखर ही आस्था ही ओढ ही आवड ही भक्ती ही प्रेरणा ही शक्ती ही एक आत्मीयता ही सगळी गोष्टी आपल्याला या कोकणात पाहायला जगाच्या पाठीवर आपण गेलो तर कोकणात ही वेगळीच गोष्ट आपल्याला एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. खरोखर आपण सर्वच कोकणवासी भाग्यवान आहोत.
अशा या कार्यक्रमासाठी मान्यतेनुसार या 3 बहिणींची भेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोरलीबाई राजराजेश्वरी, बाजारची बहीण साखई मनाई आणि धाकटी बहीण सोलाईदेवी या 3 बहिणींची भेट आज या ठिकाणी होते. पहिल्यांदा 38 वर्ष असतो अशा माझ्या माहेरच्या देवाला भेटायला गेलंच पाहिजे अशी वेगळी मुलगी माहेर वाशिनी सुद्धा या कार्यक्रमात नेहमी येतात. असा हा आगळा वेगळा सोहळा अनेक वर्षाची परंपरा आजही टिकून आहे. त्याच उत्साहात त्याच आनंदात आपण सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी होतो. गेल्या अनेक हजारो वर्षापूर्वीचे असे कदाचित याबाबतचा ज्यावेळी आपला गाव निर्माण झाला असेल त्या वेळापासून आजपर्यंत प्रत्येक गावाची गावदेवी काय म्हणाय जोलाई गाय माझी आई. आज तुमच्या 2 बहिणींची 12 महिन्यांची भेटाभेट झालेली आहे. या भेटाभेटीसाठी निसर्गाचे आरास सजलेले आहे. समुद्र कवळलेला आहे. लाटांनी तुफान केलेला आहे. वादळी वारे सुरू झाले. पाणी फुले हळू लागली. ढोलांनी ढोल ढोलले. सनईनाद सुरू गावसला. या भेटागाठीमध्ये कोणाची चुकवाक झाली असेल, गावकरी मान करी विळाबलांची चूक झाली असेल, भक्ती मंडळींची झाली असेल, दगा फटका देऊ नको. आज दोन्ही गावचे चाकरमानी काम नंद्याला बाहेर गावी गेले असतील. त्यांची मर्जी धान्यावर बसू दे, गडीची मर्जी त्यांच्यावरती बसू दे. पैशाला 2 पैसे मिळवून दे, चेहराला 1.25 शेर करून दे. सकाळी दुकरी आवायावरून सोडली, गावाच्या परत घेऊन येशील. या दोन्ही गावच्या मारवसने बाहेर गावी दिलेल्या असतील. तुला पांढरे हाक मारतील, गाडी घोड्यातून जातील येतील, त्यांना निर्वाणात तारशील. आमची 2 बहिणीची भेटाभेट झालेली आहे. त्यात पुन्हा काही चुकवाक झाली असेल, मान्य करून घे. अंगार वस्त्र भेटी झालेल्या तू बघतीस कर आता भूमी लागल्या त्या चुकावत त्याला भान कर त्या गावात बंदी करती पिला वाटेवाले करती राखीव पिला मुंबई कधी काय बंदी करती पिला तपास करी फिरणार बंदी करती पिला काय बाळा गती मोडी नको भेटीला बांधला
पालखीचे बेटावेट झाले, छोटे बेटावेट. नंतर आपण जाऊया आपण मोठे बेटावेटला परत लागोपाठ. अजून एक मोठे बेटावेट आहे. नंतर जाऊया आता होम पेटवायला. तर मित्रांनो आपण आला होम पेटवायला. सगळे पुरं जमलेत, तुम्ही बघू शकता. तर पुढच्या ब्लॉगला, उद्याच्या ब्लॉगला भेटू. बाय बाय. तर मित्रांनो आता सबस्क्राईब करून जा.